नमस्कार माझ्या माता बहिणींनो, मी मनोज खोडे. लाडकी बहीण योजनेतून 50% बहिणींना वगळण्यात येणार आहे. म्हणजेच 50% बहिणींना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. आता या 50%मध्ये अशा कोणत्या बहिणी आहेत की त्यांना या योजनेचा 6वा हप्ता म्हणजेच ₹2100 मिळणार नाही? याबद्दल संपूर्ण माहिती आपल्या सरळ आणि सोप्या मराठी भाषेत मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि तसेच या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने लाडकी बहिणींना ₹1500चे ₹2100 करणार असे आश्वासन दिले होते आणि आता महायुती सरकारच निवडून आलं आहे. आता विधानसभा निवडणुकींमध्ये सर्वाधिक ठरलेल्या लाडक्या बहिणींना ₹2100 द्यायचं झालं तर राज्याच्या तिजोरीवर 55,000 कोटींचा भार पडणार आहे. तर महिलांच्या एकत्रित योजनांवर 90,000 कोटी खर्च होणार आहे आणि त्यामुळे उत्पन्नापेक्षा खर्चच जास्त अशी परिस्थिती राज्यावर येणार असून नव्या सरकारसमोर आर्थिक ताळेबंदांचा मोठा आव्हान असणार आहे. त्यामुळे लोकप्रिय खर्चाच्या योजना सरकारला परवडणाऱ्या नसल्याने पात्र ठरलेल्या लाडक्या बहिणींपैकी 50% बहिणींना वगळण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आता प्रश्न असा आहे की या 50% महिला कोणत्या असणार आहेत? तर बघा, ज्या बहिणींना संजय गांधी निराधार योजनेचे किंवा सरकारच्या इतर कोणत्याही योजनेतून पैसे मिळत असेल, अशा महिला या योजनेतून बाहेर केल्या जाणार आहे. म्हणजेच यापुढे त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यानंतर बघा, ज्या माता बहिणींचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल, अशा बहिणींना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यानंतर बघा, ज्या माता बहिणी किंवा त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती आयकर म्हणजे इन्कम टॅक्स भरत असेल, अशा माता बहिणींना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजनेचा लाभ फक्त एका कुटुंबातील 2च महिलांसाठी होता, तो म्हणजे एक विवाहित आणि एक अविवाहित. आता येथे बघा, कुटुंबातील एका महिलेने फॉर्म तर भरलाच आणि तिच्या ज्या काही 2 किंवा 3 मुली आहेत त्यांनीसुद्धा फॉर्म भरला आणि पात्र होऊन त्यांना पैसेसुद्धा मिळाले. परंतु आता अशा कुटुंबातील 2 पैकी जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घेतला असेल तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. म्हणजेच त्या कुटुंबात फक्त 2च महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा नियम, ज्या माता बहिणींच्या घरी 4 चाकी वाहन, वॉशिंग मशीन, डबल डोअर फ्रीज, स्पोर्ट बाईक या वस्तू जर असेल तर अशा बहिणींना सुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. तर अशी ही महत्त्वाची माहिती होती. ही माहिती तुमच्या जवळच्या बहिणींना, नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.